नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया समुद्र आणि मानसिक शांती यांच्यातील परस्पर संबंध. आजकालच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात आपल्या आयुष्यातून मानसिक शांती हरवत चालली आहे. राजा असो की रंक, इथे प्रत्येकालाच मानसिक शांतीची गरज आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावरती आपल्याला मानसिक शांती नक्की मिळते. समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर मात्र आपल्याला आपण शोधत असलेल्या मानसिक शांतीचा शोध लागतो. मन प्रसन्न होतं. समुद्र किनाऱ्याचे वातावरण, वाऱ्याचा सुखद स्पर्श आणि लाटांचा आवाज मनाला अफाट मानसिक शांती देतो. यामुळे ताणतणाव कमी होतो, विचार स्थिर होतात आणि शरीराला आराम मिळतो. लयीत येणाऱ्या लाटांचा आवाज मेंदूला शांत करतो आणि मज्जासंस्थेला विश्रांती देतो. शांत समुद्रकिनारी बसून मेडिटेशन केल्यास लाटांचा सततचा आणि एकसारखा आवाज मेंदूला सुरक्षिततेचा संदेश देतो, ज्यामुळे विचार कमी होतात आणि एकाग्रता वाढवणं सोपं जातं. श्वासाची गती समुद्राच्या लाटांच्या येण्या जाण्याशी जोडली जाते, त्यामुळे नैसर्गिक लय सापडते. मोकळी हवा, वाळू आणि पाण्याचा स्पर्श नकारात्मक ऊर्जा दूर करून मन ताजेतवाने करतो. समुद्राच्या वाळूत अनवाणी पायाने चालल्यामुळे पायांच्या स्नायूंना बळकटी मिळते, तणाव कमी होतो आणि शरीराचे रक्ताभिसरण सुधारते. मऊ वाळूत चालताना जास्त प्रयत्न करावा लागतो, ज्यामुळे पायाचे स्नायू आणि घोटे मजबूत होतात. वाळूमुळे पायावरील मृत त्वचा निघून जाते आणि पाय मऊ व स्वच्छ होतात. सपाट जमिनीपेक्षा वाळूत चालल्याने अधिक ऊर्जा खर्च होते व कॅलरीज वेगाने जळतात. ओल्या वाळूच्या थेट संपर्कामुळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि झोप सुधारते. वाळूवर अनवाणी चालल्याने ताणतणाव कमी होतो आणि मन अगदी शांत होतं. समुद्र आणि मानसिक शांती यांच्यातील परस्पर संबंध अधोरेखित करणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. समुद्र पर्यावरणीय दृष्टीने का महत्त्वाचा आहे याची माहिती देणारा ही व्हिडिओ मी यापुढे नक्की बनवेन. हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.